श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अमृतधारा. अध्याय 20. शिरोळातील एका ब्राह्मण पत्नीचे पुत्र जन्मतःच मरण पावत असत. त्यामुळे ती फारच दुःखी होती. तिने अनेक व्रते व उपासना केल्या. गावातील विद्वान ब्राह्मणांनी सांगितले की मागच्या जन्मी तू शौनक गोत्राच्या ब्राह्मणाकडून घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे तो ब्राह्मण पिशाच्च होऊन तुझी मनोकामना पूर्ण होऊ देत नाही. यावर विद्वानांनी उपाय सुचवला की कृष्णा पंचगंगा संगमावर असलेल्या औदुंबराची व श्री गुरुपादुकांची सेवा करून शौनक गोत्राच्या ब्राह्मणास दक्षिणा द्यावी. तिने दक्षिणा देण्यास असमर्थता दर्शवली असता शक्य होईल ती दक्षिणा देण्यास सांगितले. तदनंतर तो पिशाच्च तिच्या स्वप्नात येऊन व पैसे मागू लागला. त्यावेळी ती स्त्री घाबरून औदुंबराच्या मागे लपली. श्री गुरूंनी त्या स्त्रीला आश्वस्त करून पिशाच्चाला आज्ञा केली की दिलेले दान स्वीकार कर, तरच तुला मुक्ती मिळेल. तो पिशाच्च श्री गुरूंच्या चरणी नतमस्तक झाला. स्त्रीने ब्राह्मणाचे क्रियाकर्म करताच ब्राह्मणास सद्गती प्राप्त झाली. त्यानंतर स्त्रीला श्री गुरु कृपेने 2 पुत्र झाले. पुढे तिचा लहान पुत्र धनुर्वाताने गतप्राण झाला. तिने अतिदुःख करून पुत्रासह अग्निप्रवेश करण्याचा निश्चय केला असता एका तपस्वीने स्त्रीला आत्मज्ञानाचा बोध दिला. श्री गुरुचरणार्पणमस्तु.